नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित निर्भीड ही कादंबरी आणि आज भाग 12वा. आज कोर्टाची तारीख होती. झुंजारराव कोर्टात गेला. ॲडव्होकेट भागवत त्याचीच वाट बघत होते. झुंजारराव, कोर्टाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतिहास नव्याने घडतोय बरं का. कसला? कोर्टाने आपल्याला चेंबरमध्ये भेटायची इच्छा व्यक्त केलेली आहे. झुंजाररावला यात नवल वाटलं नव्हतं. हे अपेक्षितच होतं. प्रत्येक तारखेला तो न्यायाधीशांचे डोळे वाचत होता. कुठेतरी सहानुभूती, आपलेपणा स्पष्ट दिसत होता. माझी तयारी आहे, मग जाऊया. अजून कोर्ट बाहेर आलेलं नाही आहे, भेटू आपण. दोघेही आत गेले. या 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 झुंजारराव या. झुंजाररावांनी नमस्कार केला. उभा राहिला. बसा झुंजारराव. तरीही झुंजार उभाच. मी उभा ठीक आहे. हे बघा, हा कोर्ट हॉल नाही आहे, तुम्ही बसा. झुंजारराव बसला. झुंजारराव, मी वाचतो, ऐकतो. आजच्या काळात असा पत्रकार बघायला मिळणं शक्य नाही, म्हणून मित्र म्हणून भेटायची इच्छा होती. एकदा काळा झगा घातला की भावना व्यक्त नाही करता येत. न्यायाधीशाला केवळ पुरावा दिसतो. मन, भावना, हृदय आम्ही इथे या चेंबरमध्ये खुंटीला अडकून बाहेर आलेलो असतो, म्हणून इथे बोलवलं. तुम्ही अनेकांपुढे आदर्श आहात. व्यक्तीपेक्षा आदर्श मोठा असतो, पण तुमच्या पत्नीचा दावा म्हणजे सर पर्याय नव्हता. आहे, पर्याय आहे. तडजोड हा उत्तम पर्याय आहे. ती तडजोडीला तयार होईल असं मला तरी नाही वाटत. प्रयत्न करायला काय हरकत आहे? मी तयार आहे. तिचे वकील तडजोडीला तिला तयार करतील असं नाही वाटत. मी करतो प्रयत्न. फलटणकरांच्या बरोबर मी बोलून घेतो. फलटणकर कसे तयार होतील सर? शेवटी त्यांचा व्यवसाय आहे. एक शक्य आहे, तुम्ही तडजोडीला तिला म्हणजे कमळीला तयार केलं तर. ते मला कसं शक्य आहे? काळा झगा खुंटीला अडकवून तुमच्यातल्या माणसानं प्रयोग केला तर? न्यायाधीश धर्माधिकारी ऐकत राहिले. मी, कमळी आणि तुम्ही, आपण तिघंच एकत्र मीटिंग करू. तुम्ही जशी तडजोड कराल तशीच्या तशी मी स्वीकारीन. हा झुंजारराव मानेचा शब्द आहे. ते बराच वेळ विचारात पडले. जजसाहेब, दिव्याखाली अंधार म्हणतात. माझी अवस्था तशीच आहे. समाजात घडणाऱ्या अप्रिय घटनांनी मी अस्वस्थ होतो. त्यावर निर्भीडपणे लिहितो. पण माझ्या कुटुंबातला प्रश्न सोडवण्यात मी अपयशी ठरलोय, हे माझं मोठं शल्य आहे. शेजारचा जवळचा माणूसच माणसं वाचण्यात अपयशी ठरतो. त्याला त्याची किंमत कळत नाही. जिथे पिकतं तिथं त्याचं मोल नसतं. झुंजारराव, तुम्ही कोण आहात हे मला माहिती आहे. माझी इच्छा आहे कमळी हा विषय कुठेतरी संपवावा. आज तारीख आहे, त्या येतील. मी प्रयत्न करतो. न्यायाधीश असूनही मोठा संवेदनशील माणूस होता. त्यांनी 6 वाजता कोर्ट कामकाज संपल्यावर झुंजाररावांना आत बोलवलं. कमळी त्यापूर्वीच तिथे होती. झुंजारराव आणि सौभाग्यवती कमळी. खरं तर असं दोन्ही पार्ट्यांना समोरासमोर बसवण्याची पद्धत नाही. पण झुंजाररावांच्याबद्दल मी वाचतो, ऐकतो आणि त्यामुळे मनात आलं की समुद्रातलं ओंजळभर पाणी शुद्ध करायला निघालेल्या माणसाला आपल्या परीनं कायद्याच्या पलीकडे जाऊन मदत करावी. तुम्ही दोघांनी एकत्र नांदावं असं मला वाटतं. जजसाहेब एवढं बोलताच कमळी फाडकन म्हणाली, मी नाही नांदणार. का? त्यांच्या दुसऱ्या बायकोची सेवा करू का? झुंजारराव, तुम्ही खरंच दुसरं लग्न केलंय? हो, केलंय. मग तडजोड कशी होणार? मी लग्न का केलं हे तिने सांगावं. ते मी कसं सांगणार हो? हाऊस तुम्हाला, तुम्हीच सांगा. ठीक आहे, सांगतो, मी सांगतो. कमळीबरोबर लग्न केल्यानंतर 3 वर्षांनी मी दुसरं लग्न केलं. बरोबर आहे कमळी? हां. या 3 वर्षात एकूण किती दिवस तू माझ्या घरी नांदलीस? ती बोललीच नाही. 3 वर्षात 30 दिवससुद्धा ही नांदली नाही. त्यांचं घर मला आवडलं नव्हतं. बिचारी सहज बोलून गेली. ऐकलत ना साहेब? हिचा ओढा माहेराकडे, तरीही मी दुसरं लग्न केलं नाही. पुढे हिला मुलगा झाला.
मग गेले मी बाळणपणाला, त्यात काय? कोणाला विचारून गेलीस? बारशाला बोलवलंस? कोणाला विचारून नाव ठेवलं? ती गप्प. मी 1 महिन्याच्या बाळाला घेऊन आलो. हिचं काय कर्तव्य होतं? 1 महिन्याच्या बाळाला टाकून आई राहू शकते? मी नांदायला आले त्यावेळी तुमच्या भावाने हाकलून दिलं, कारण बाळाला आई कधीच मिळाली होती. मग मला पोडगी द्या. मी तुला सोडली असती तर नक्की दिली असती, पण पोडगी हवी आहे कशाला तुला? आईवडिलांच्या खूप मोठ्या श्रीमंतीपुढे मी कोणीच नव्हतो. मी कुठून देणार पोडगी? मग माझा मुलगा मला द्या, मी आई आहे त्याची. तुला ओळखेल का तो? कोणत्या नावानं हाक मारशील त्याला? त्याचं नाव तरी माहिती आहे तुला? कमळी, अगं आईजवळ त्याग, सेवा, वात्सल्य, ममता असते. तुझ्यातलं आईचं एखादं तरी उदाहरण देशील? पप्पू आता 3 वर्षांचा आहे. 3 वर्षाचा? तिच्या तोंडून सहज उद्गार बाहेर पडले. बघितलं जज साहेब, आईला आपल्या मुलाचं वयसुद्धा माहिती नाही. आणि जज साहेब, एवढं असूनसुद्धा मी तिला आजही माझ्या घरी घेऊन जायला तयार आहे. मी नाही येणार. मग तुम्ही कोर्टात का आलात? कारण मला पोडगी पाहिजे. केस कोणी दाखल करायला लावली? झुंजाररावाने मध्येच प्रश्न विचारला. माझ्या बहिणींनी. पोडगी बहिणीसाठी हवी आहे का तुमच्यासाठी? न्यायाधीशांनी विचारल्यावर कमळी गप्प. सर, मी पोडगी द्यायला तयार आहे. झुंजारराव सर, कमळी आज बहिणी आईवडिलांच्या बळावर नांदत नाही, पण जेव्हा आईवडील नसतील, बहिणी पाठ फिरवतील, तेव्हा तिला पैशाची गरज निश्चित भासेल. मी तिला दर महिना 5,000 रुपये नियमित पाठवत जाईन. झुंजारराव सर, राहू देत ना, सुखात राहू द्यात तिला. कमळाबाई, तुम्हाला मान्य आहे? हां आहे. कोर्टाने दोन्ही वकिलांना आत बोलवून घेतलं. कागदपत्र तयार झाली, त्याच्यावर सह्या झाल्या. दोन्ही वकील, कमळी निघून गेले. झुंजारराव उठणार तोच न्यायाधीश उठले. झुंजाररावांचे दोन्ही हात हातात घेतले. झुंजारराव, आजवर ऐकत होतो, वाचत होतो, पण आज अनुभव घेतला. ग्रेट 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 झुंजारराव, खरोखर ग्रेट. झुंजारराव आनंदातच बाहेर पडला. आज कमळीचा विषय संपला होता. कोर्ट कचेऱ्या संपल्या होत्या. तो घरी आला. योगी त्याला हे कधी एकदा सांगेन असं झालं होतं. तेवढ्याच समोर प्रियांका पाणी घेऊन आली. योगिता नाही आहे घरात. पप्पू, आई सगळेच गेले. गेले? हो, 2 दिवसासाठी गोव्याला गेलेत. मला न विचारता? घाईतच ठरलं. मग फोन का नाही केला? मोबाईल स्विच ऑफ होता. हां, मी कोर्टात होतो ना. चहा देऊ? नाही, नको, मला ऑफिसला गेलं पाहिजे. रात्री जेवायला काय बनवू? ते ठीक आहे, माझ्या आवडीचं बनवते. तो काहीच बोलला नाही. लवकर या, मी वाट बघतीये. तो काही न बोलता बाहेर पडला. डोक्यात विचारांचं थैमान. योगितानं काय आरंभलंय हे? प्रियंकाला आग्रहानं तीच घेऊन आली. पार्श्वभूमी माहीत असताना आग्रह करून घेऊन आली. राग नाही, द्वेष नाही, संशय नाही. जन्मोजन्मीच्या मैत्रिणीसारखं वागणं. आता आईला, पप्पूला घेऊन गोव्याला गेली. प्रियंकाला आणि झुंजाररावला एका घरात ठेवून काय साधणार आहे ती? हेतू काय? दोघांना बोलण्याची, हवं तसं वागण्याची संधी, का झुंजाररावाची परीक्षा? काय चाललंय काय योगिताच्या मनात? एवढे दिवस योगिताच्या सहवासात राहून सुद्धा योगिताचं मन नाही वाचू शकला झुंजारराव. मन वाचता येतच नाही का? मनाचा थांगपत्ता लागू शकतच नाही का? मनाच्या डोहाच्या तळाला काय असतं? झुंजाररावांनी मान्य केलं, स्वतःचं जीवन स्वतःच्या हाती नसतं. जीवनातल्या घडामोडी हातात नसतात. अनेकांच्या हातभारावर, विचारांवर, कृत्यांवर आपलं जीवन अवलंबून असतं. प्रियंकाला जा म्हणता येत नव्हतं आणि जवळही घेता येत नव्हतं. तो विवाहित होता. विवाहानंतर परस्त्रीला स्पर्श पाप आहे. पत्नीशी केलेली प्रतारणा आहे. ते नीतीला धरून नाही, परंपरा, समाजमूल्य यालाही धरून नाही.
विचार आणि कृती यात अंतर असतं. तरीही विचारानं केलेली कृती दुष्कर्मापासून वाचवते. तेवढाच पर्याय शिल्लक होता. विचार 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 मग कृती. झुंजाररावांनी स्वतःच्याच मनाला थोपटलं, शांत करण्याचा प्रयत्न केला. ऑफिसमध्ये गेला तर त्याच्यासमोर नवीनच संकट उभं होतं. विनू मांडे चेहरा पाडून समोर उभा. काय झालं विनू मांडे? जतीनला न आता या ऑफिसमध्ये ठेवण्यात अर्थ नाही बरं का. काय केलंय? उद्या सुप्रभातवर शिंतोडे उडतील, कारण शेवटी तो सुप्रभातचा प्रतिनिधी. काय केलं काय त्याने? शिल्पाने आत्महत्या करायचा प्रयत्न केला. शिल्पाचं लग्न झालं. जतीनशी संबंध कसा जोडताय तुम्ही? लग्न नावाला झालं होतं. नांदत होती कुठे ती? खोली घेऊन इथेच राहत होती. हा तिथे पडून असायचा. 80% भाजली आहे. आता चौकशी जतीनचं नाव येणारच ना. काय बोलणार झुंजारराव? ते जतीनच्या तुमच्या जीवावर उडे. आता नका त्याला पाठीशी घालू. तो आत गेला तरी पाझर फोडू नका. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. जतीन आहे कुठे? बसलाय कोपऱ्यात. जणू तो मी नव्हेच. आत पाठवा त्याला. विनू मांडे गेला. जतीन आत आला. शिल्पा भाजल्याचं ऐकलं. झुंजारराव शांतपणे बोलला, मला नाही माहिती. जात्या भाडव्या, लाथा घातल्यावरच तू खरं बोलणार आहेस का? हे बघा सर, माझा तिचा संबंध नाही. माझा प्रश्न आहे, शिल्पा भाजली का? हां. कशी? माझा तिचा संबंध काय सर? कशी भाजली? माहिती नाही. झुंजारराव उठला. त्यांनी छातीच धरली. मी विचारतोय भाजली कशी? तो थरथर कापत होता. सरळ बोलायचं, खरं खरं सांगायचं, नाहीतर इन्स्पेक्टर लोहारांना मी स्वतः बोलवून घेईन. तो पायावरच कोसळला. सर सर तेवढं नका करू. मी माणसातनं उठीन. शांताचे बाळाचे हाल होतीन. काय घडलं, कसं घडलं सांग. सर, लग्न झालं तरी स्वतःहून माझ्या मागं लागली ती. मी तिला तोडायचा प्रयत्न करत होतो, पण ती काय मला सोडत नव्हती. खोली कोणी घेऊन दिली तिला? तो बोलला नाही. झुंजाररावानं खाडकन त्याच्या तोंडात मारली. तो गाल चोळत म्हणाला, मीच दिली. घटना कुठे घडली? भाड्याच्या खोलीत. तू कुठे होतास तेव्हा? माझ्या खोलीत. खरं बोल. शांताला विचारा ना. तिने जाळून घ्यायचं कारण? आठवडाभर मी तिच्याकडे गेलो नव्हतो. काल फोन आला नाही तर मी जीवाचं काही करील म्हणली. झुंजाररावनं फोन करून शांताकडून जतीन त्यावेळी तिथे नसल्याची खात्री करून घेतली. तू तिथे नव्हतास, पण आत्महत्या करण्याचं कारण तिने जबाबाब दिलं तर? सर, मला हाना, लाथा घाला, चिखल करा, माझा पण वाचवा. मला पुन्हा नाही चूक करणार. आई शपथ. शांता शपथ सांगतो, मला वाचवा सर. तो लहान मुलासारखा ओक्साबोक्षी रडायला लागला. कामं टाकून सगळेजण केबिनजवळ आले. जा, बस बाहेर. सर, एवढी एक संधी, पाया पडतो. बाहेर जा. तो बाहेर आला. विनू चल. विनू झुंजारला घेऊन बाहेर पडला. तो सरकारी दवाखान्यात आला. शिल्पा 80% भाजली होती. झुंजाररावाला बघून शिल्पाचे वडील जवळ आले. बाहेर येता? ते झुंजाररावच्या मागे बाहेर आले. कसं घडलं हे सगळं? नशीब हो, नशीब. काय बोलणार बिचारे. पोरीचं लग्न केलं, 1 दिवस नांदली नाही. बापानंही घराबाहेर काढली. मग एकटी येऊन शहरात राहिली. येणं नाही, जाणं नाही, फोन नाही. काय सांगणार ते? मृत्यूपूर्वी काही जबाब नाही. बोलताच येत नाही तिला. लिहिण्यासाठी हातही नाही चांगले. तिचा कोणावर आरोप? नाही. तुमचा? माझा कसा असणार? पोलिसांनी तुमच्या नातेवाईकांचा जबाब घेतला? दिला. तक्रार नाही म्हणलो आम्ही. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. हॅलो, मी जतीन बोलतोय. इन्स्पेक्टर लोहार आलेत. आलो. ते मला घेऊन चालले. फोन दे त्यांच्याकडे. त्यांनी फोन दिला असावा. हॅलो, मी झुंजारराव बोलतोय. 10 मिनिटात येतो. पोलीस स्टेशनवर या. प्लीज सर, 10 मिनटं. नाही जमणार. सर, तुम्ही झुंजाररावला नाही म्हणताय? काय गृहमंत्री आहे का तुम्ही? ठीक आहे, मी कोण आहे ते 10 मिनिटात दाखवतो तुम्हाला. या एकाच वाक्यानं लोहारच्या बोलण्यात फरक पडला. 10 मिनिटात नक्की येत आहे का?
कदाचित 8च मिनिटात. झुंजारराव गाडीत बसला, ऑफिसमध्ये आला. लोहारसाहेब 7 का 8? 7 का 8 म्हणजे मी नाही समजलो. हां, जे समजत नाहीत ना तेच पोलीस खात्यात जातात. काय अपमान करण्यासाठी थांबून ठेवलं का? तेही 8 मिनटं? लोहारसाहेब, आता आपण विषयावर बोलू. का आला होतात? या जतीनवर तक्रार आहे. कोणाची? शिल्पा नावाच्या तरुणीने जाळून घेतलंय. तक्रार कोणाची आहे? नाही, तक्रार नाही आहे, पण त्या मुलीने जबाब दिलाय? नाही. तिच्या आईवडिलांची, जवळच्या नातेवाईकांची काही तक्रार आहे? नाही. मग कशाच्या आधारे त्याला घेऊन चालला आहे? नाही, तक्रार नाही, पण चौकशीसाठी. मग इथे करा चौकशी. तो चौकीवर नाही येणार. मी काय त्याला बेड्या घालून येतोय का? संशय घेण्या इतपत पुरावा हाती असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. लोक म्हणतात याचं तिच्याकडे जाणं येणं होतं. आता तुम्ही रोज पोलीस चौकीच्या समोरच्या हॉटेलला जाता का नाही? आता चहाला जायला लागतं ना. याचा अर्थ काल त्यांचा गल्ला लुटला या कामी तुमचीही चौकशी करायला पाहिजे. ते गप्प. लोहारसाहेब, संशयास्पद थोडी जरी माहिती हाताशी आली ना तरी या, मी मदत करीन तुम्हाला. आता जा तुम्ही. लोहार निघून गेले. जतीन पाय धरून मुसमुसत होता कितीतरी वेळ. झुंजारराव या व्यापातून मोकळा झाला आणि त्याला प्रियंकाची आठवण आली. ती घरी एकटीच होती. वाट बघत असणार असं वाटत होतं, पण त्याला घरी जायची इच्छा नव्हती. तो ऑफिसमधनं निघाला खरा, पण वाटेत जाऊच नाही घरी. तो बारमध्ये शिरला. मुद्दाम एक कोपरा गाठून बसला. घाई नव्हती, वेळच घालवायचा होता. चांगला तासभर बसला. तेवढ्या वेळात त्यांनी केवळ 2 पेग घेतले. नावाचं भय होतं, जबाबदारीची जाणीव होती. त्यांनी मुद्दाम जेवणसुद्धा घेतलं. घरी गेलं की झोपून जायचं हा विचार. तो घरी आला, दार उघडच होतं. किती वाट बघायची? तो बोलला नाही. चला जेवून घेऊ. मी जेवून आलो आहे. जेवून आलास? हां, जतीनची पार्टी होती, नाही म्हणता येत नाही. तो आपल्या खोलीत गेला, कपडे बदलले, आडवा झाला. झोप येत नव्हती. तो डोळे खोन पडून होता. दिवे घालवल्याचं जाणवलं. वाटलं ती बेडरूममध्ये येईल, ती नाही आली. हा कूस बदलत राहिला कितीतरी वेळ. झोप मात्र स्पष्ट. तिनेही वैर साधलेलं. तो उठला, चाहूल घेतली. प्रियंका जागीच असण्याची चाहूल नव्हती. तो आतल्या खोलीत गेला. प्रियंकाला शांत झोप लागली होती. मंद लाईटमध्ये तिचा चेहरा निरागस वाटत होता. खूप सुंदर दिसत होती प्रियंका. आज तो पहिल्यांदा एकाग्र होऊन कितीतरी वेळ बघत होता. खरंच दुर्दैव होता. पण मादक चेहरा, गुलाबी ओठ, कमानीदार भुवया, हे सगळं आपलं असताना आपलं आयुष्य हे असं. झुंजारराव स्वतःला विसरला. त्याच्यातला पुरुष जागा झाला. त्याला हे सगळं हवं होतं आत्ता, या क्षणी. तो खाली वाकला. काय घडणार याचा विचारही त्याच्या मनात आला नाही. आता तो नर होता, ती मादी होती. त्याने आपले ओठ तिच्या ओठावर ठेवले. तिच्या केसाच्या सुगंधानं तो कधीच धुंद झाला होता. तिच्या ओठांवरनं त्याचे ओठ फिरायला लागले. आणि सकाळी केव्हा उशिरा तो जागा झाला तेव्हा प्रियंका त्याच्या कुशीत होती. दोघांच्या अंगावर वस्त्र नव्हतं. प्रियंका, तू मला हवी आहेस. मी तुझीच आहे झुंजार. तुला माझ्या शरीरात सामावून घ्यायची आहे. अतृप्त आहे मी. यासाठीच मी यातायात करत होते ना. तू समाधानी? युगानुयुगांसाठी. पुन्हा दोघं निःशब्द झाले. त्यांना जेव्हा शब्द सुचले तेव्हा त्यांना वास्तवाचं भान आलं. शरीर सुख म्हणजे नेमकं काय असतं हे 2 दिवसात उमगलं मला. म्हणूनच 2 दिवस उंबरठा ओलांडला नाहीस का? तू आहेसच तशी. मी पूर्वीपासूनच अशी आहे. पण झुंजार, तू मला ओळखण्यात चूक केली. मान्य करतो मी, पण परिस्थिती. अरे, प्रेमात परिस्थिती पाहिली जाते का? त्याग म्हणजे प्रेम. पहिल्या भेटीतच मी त्याग करून मोकळी झाले होते, पण तू समजूच शकला नाहीस. आत्ता समजलो, पण आता पुढे काय? प्रश्न अर्थात दोघांसाठीही होता. पुढे काय? तू विवाहित आहेस याची मला जाणीव आहे. तुझ्या संसारात मी असणार नाही. योगितानी माझ्यावर विश्वास टाकला. मला हवं होतं ते मिळालं. या श्रीमंतीवर उभं आयुष्य मी सुखात काढू शकेन.
अरे आपण दोघं एकत्र राहिल्यानं आपण समाधानी राहणार का? त्यागात सुद्धा मोठं समाधान असतं. हे 2 दिवस म्हणजे माझ्या आयुष्यभराचं समाधान आहे. प्रियंका, आपण एकत्र नाहीच राहू शकणार का? नाही. एक तर योगिताची कायमची मला सवत व्हायचं नाही. तू नशीबवंत आहेस, खूप चांगली बायको मिळाली आहे तुला, समजूतदार आहे ती. तिला दुःख नाही देणार मी. तुला मला एकत्र येण्याची संधी म्हणजे समजदार का? तू सांग ना, कोण अशी पत्नी असेल की ती आपल्या नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीच्या सोबत प्रणय करायची संधी देईल? ती कल्पनासुद्धा मनाला पटत नाही. तिने ती दिली याचा अर्थ त्या संधीची चोरी करावी असा हो नाही ना होत. खरं तर सगळं अनाकलनीय होतं. अनिती होती पण पर्याय नव्हता. पाप असून पाप वाटत नव्हतं. अन्याय होऊन सुद्धा न्याय दिल्याचं समाधान होतं. इथे कुठेही बलात्कार नव्हता, प्रतारणा नव्हती. एक विचारू प्रियंका, तुला भीती नाही वाटत? कसली? आपल्या मिलनातनं काही घडलं तर भाग्यवंत समजीन स्वतःला. आणि समाज? अरे 2 दिवसांचा का असे ना, पण तू माझा पती आहेस. पतीपासून मिळालेल्या गर्भारपणाचा गर्वच असतो. नाही तरीही समाज. पुराणात अशा मातापुत्रांना समाजानं देवत्व दिलं आहे. मी योगिताशी बोलतो, ती समजूतदार आहे, आपण एकत्र राहू. ती समजूतदार आहे म्हणूनच मी जाणार आहे. आणि माझा निश्चय पक्का आहे. झुंजारराव काही बोलला नाही. तो विचार करत राहिला. प्रियंका निघून गेली. घर खायला उठलं. रात्री योगिता आई पप्पूला घेऊन आली, पण प्रियंकाची उणीव जाणवायला लागली. झुंजाररावला योगिताच्या नजरेला नजर देण्याची हिंमत नव्हती. अपराध्यासारखा वावरत होता. गुन्हेगार पकडला गेला नाही तर गुन्ह्याची सुई त्याला सतत टोचत राहते. एक प्रकारे तो शिक्षाच भोगत असतो. मोठी कसरत करावी लागते. बोलणं, वागणं, विचार करताना सावध राहता राहता एक चूक लपवण्यासाठी अनेक चुका घडून जातात. त्यात चेहरा घोटाळा करतो. घेतलेला मुखवटा फार काळ टिकत नाही. झुंजारराव घरात मोजकच बोलत होता. शक्यतो बाहेर राहण्याचा प्रयत्न करत होता. योगिताकडे नजर टाकताना काळीज हालत होतं. 1.5-2 महिने गेले असे. झुंजारराव झोपण्यासाठी आपल्या खोलीत गेला. आडवा झाला. योगिता आल्याची चाहूल लागली. त्यांनी डोळे झाकून घेतले. दरवाजा बंद करून तिने दिवे मालवले आणि ती त्याच्या शेजारी आडवी झाली. अहो, झोप लागली आहे का? तो बोलला नाही. तुमचं अभिनंदन करायचं होतं मला. तो झोपेचं सोंग वटवत होता. तुम्ही बाप होणार आहात. काय? तो पटकन तिच्याकडे वळला. हो, प्रियंकाचा फोन आला होता. त्याच्या शरीरातली चेतना नष्ट झाली होती. का गप्प का झालात? बाप होण्याचा किती आनंद असतो पुरुषांना. तुझ्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळासाठी निश्चित होईल. तो संपलाय विषय. पप्पू असताना मला आणखीन बाळ हवं कशाला? योगिता, तू नेमकी कोण आहेस ग? अगदी खरं खरं सांग, का देवत्व धारण करतेस? कुठून आला ग तुझ्याकडे एवढा मोठेपणा? आई नसल्या बाळाची तू कशी आई झालीस? भरकटलेल्या माझ्या संसाराची तू सुकाणू कशी झालीस? आणि एवढं होऊन तू त्यागाची परिसीमा कशी गाठलीस? प्रियंका, माझ्या जीवनात यायला का संधी दिलीस? ती काहीच बोलली नाही. त्याच्या कुशीची हिरली. योगिता, किमान माझ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुला द्यावंच लागेल. का संधी दिलीस तिला? कारण मी एक स्त्री आहे. हे उत्तर पटणारं नाही आहे. अगं, स्त्रिया संशयी असतात. अगं, नवऱ्याला आपल्यात अडकवून ठेवण्यासाठी किती झटतात. प्रियंकाने आपलं मन मोकळं केलं. तिचं पहिलं प्रेम तुमच्यावर होतं. तिने ते जीवनभर जपलं. जीवापाड. ती मीरा होती, शर्मिष्ठा होती. ती तुम्हाला विसरूच शकत नाही. लग्न झालं तरी ती मनानं तुमची होती. तिला शरीर फक्त तुम्हाला द्यायचं होतं आणि सोबत फक्त तुमची हवी होती तिला. पण हे कसं शक्य होतं? मी विवाहित. ती तुम्हाला तुमच्या रक्तामांसाला घेऊन गेली. योगिता, ती पुन्हा कधीच येणार नाही आपल्या संसारात. मला शब्द दिलाय तिने. अगं, पण ती विधवा.
विधवा माता म्हणून तिचा छळ आणि उद्या होणाऱ्या बाळाचा छळ. ती विधवा नाही आहे. नाही आहे? हो, नाही आहे ती विधवा. तुम्हाला तिने खोटं सांगितलं. पण तिच्या पतीला कदाचित तिने कल्पना दिली असेल. योगिता, सगळेच पुरुष असतात असं नाही ना. महिनाभर तुम्ही शिक्षा भोगत राहिलात. माझ्या नजरेला नजर द्यायचं टाळत आलात. माझ्यावर तुमचं किती प्रेम आहे ते उमजलं आहे मला. ती त्याच्या कुशीत शिरली, बिलगली. झुंजारराव नियतीवर सगळे आरोप ठेवून मोकळा झाला. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित निर्भीड ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.